श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 स्वामी संदेशापैकी एका संदेशाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला काय संदेश देत आहे जाणून घ्या. स्वामी सांगतात, तुझा शत्रू बाहेर नाही, तो तुझ्या घरातच आहे. हो, ज्या लोकावर तू विश्वास ठेवतोस, ज्या नात्यासाठी तू स्वतःला सोडतोस, तेच लोक आज तुझ्या दुःखाचं कारण बनले आहेत. तुला कधी वाटले का की सगळं असून तू हरतोस, थकतोस? प्रत्येक वेळी तुझं नशीब तुझ्या विरोधात उभे राहतो, कारण तुझं नशीब नाही, तो कोणीतरी तुझ्या प्रगतीला थांबवत आहे. तू त्याच्यासाठी झटलास, त्यांना आनंद दिलास, पण बदल्यात तुला काय मिळालं? अपमान, दुर्लक्ष आणि मनाला लागणारे शब्द. हेच ते नातेवाईक आहेत जे समोर हसतात आणि मागून वार करतात. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका हा बाहेरचा शत्रू देत नाही, तर घरातील नकली प्रेम देत आहे. हे लोक कधीच तुला पुढे जाऊ देणार नाहीत, कारण तुझं यश त्यांना सहन होत नाही. पण आता वेळ बदलत आहे, तुझं नशीब जागं होत आहे. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांना आता तुझी किंमत कळणार आहे. लक्षात ठेव, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. तू जितका शांत राहशील, अस्तित्व आयुष्य तुझ्यासाठी मोठं प्लॅन तयार करत आहे. एक दिवस येईल जे तुला त्रास देत होते तेच लोक तुझ्यासमोर उभे राहून पश्चाताप करतील आणि तू फक्त हसशील, कारण त्यावेळेस तू खूप पुढे गेलेला असेल. म्हणून आजपासून निर्णय घे. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचं, कारण तुझं नशीब बदलायला आता सुरुवात झालं आहे. आणि बघ, देवाने तुझ्यासाठी काहीतरी वेगळं पाठवलेलं आहे. जर त्यासाठी तू तयार असेल तर होय मी सज्ज आहे असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. तुला तोडणारे लोक तुझ्यावर प्रेम करत असतं दाखवतात, पण त्याचं डाव ते साधतात. तू सगळ्यात जास्त तुला दुःख देणारी गोष्ट कोणती? ते शत्रूने दिलेला धोका नाही, तर आपल्या माणसाने दिलेला विश्वासघात. शत्रू कधीच आपला नसतो, पण आपलेच लोक जेव्हा शत्रू बनतात तेव्हा आयुष्यातून तुटायला लागतं. तुझ्या आयुष्यातील काही लोक असे आहेत जे तुला थेट त्रास देत नाही, पण तुझा आत्मविश्वास कमी करतात, तुझ्या स्वप्नावर हसतात आणि तुला नेहमी शंकामध्ये ठेवतात. हेच लोक तुझं नशीब थांबवत आहे. ते तुला थांबवतात पण इतकं हुशारीने की तुला ते कळतही नाही. ते तुला सल्ला देतील, पण त्या सल्ल्यामुळे तू मागे पडतोस. ते तुला प्रेम दाखवतील, पण त्यात स्वतःचा स्वार्थ लपलेला असतो. आणि मग एक दिवस तुला स्वतःला प्रश्न पडतो की मीच का? मी इतका कमजोर आहे का? तर तू कमजोर नाही, तू चुकीच्या लोकांमध्ये अडकला आहेस. ज्या दिवशी तू हे ओळखशील त्या दिवशी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कारण समस्या नशिबात नाही, समस्या तुझ्या आसपासच्या लोकांमध्ये आहे. तुला सगळ्यांना सोडण्याची गरज नाही, पण थोडं अंतर ठेवायला शिक. तुझं मन, तुझी स्वप्न, तुझं नशीब सगळं सगळ्यांना तू दाखवू नकोस. शत्रू तुला एकदा हरवतो, पण खोटे आपले लोक तुला रोज हरवतात. आजपासून एक नियम बनव, ज्याच्यामुळे तू स्वतःला कमी समजतोस त्याच्यापासून दूर राहा. कारण तुझं नशीब बदलायला फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे, योग्य लोकांची निवड. आणि बघ, तुला वाटत असलेलं सर्व काही आता प्राप्त होणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी तू श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, ज्यांनी तुझा वाईट विचार केला त्यांना आता त्रास होणार आहे. ज्याच्यावर स्वामीचा हात असतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. तुझ्यावर कितीही वाईट शक्ती येऊ दे, त्या स्वामीच्याच नावाने नष्ट होणार आहेत. त्याच्या दुःखाचा सावट आत्ता त्यांना भोगावा लागणार आहे. ही वेळ तुझी नाही, ही वेळ न्यायाची आहे. आणि बघ बाळा, हा संदेश दुर्लक्ष करू नकोस, कारण ही फक्त एक गोष्ट नाही,
हा इशारा आहे. स्वामी तुझ्यासोबत. आता कोणाचाही काही चालणार नाही. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द तू लक्षात ठेव. ज्याच्यासाठी तू जगलास त्यांनीच तुला नाकारलं, पण आत्ता तू हार मानू नकोस. बाळा, तू ज्यांना आपलं समजलं त्यांनीच तुला तोडलं. तुझ्या दुःखावर कोणी हात ठेवलं नाही, पण तुझ्या कमकुवतपणावर बोट मात्र सगळ्यांनी ठेवलं. माझ्या लेकरा, रात्री तू एकटाच रडतोस, दिवस हसत असल्याचं नाटक करतोस, कारण तुला माहीत आहे तुझं दुःख कोणीच समजून घेणार नाही. पण तू एकटा नाहीस. ज्या क्षणी सगळे सोडून जातात त्या क्षणी एक शक्ती तुझ्याबरोबर उभी राहते. ते स्वामी आई. तुला वाटतं सगळं संपलं, पण खरं आता सुरुवात होत आहे. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांना आता तुझी खरी ओळख होणार आहे. तू हारलेला नाहीस, तू फक्त थांबलेला आहेस. ज्या दिवशी तू पुन्हा उभा राहशील त्या दिवशी तुझ्यावर हसणारे लोक तुझ्यासमोर डोळे खाली करतील. म्हणून बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिही आणि बघ तुझं आयुष्य कसं बदलतं. होय माझ्या बाळा, ज्यांनी त्रास दिला ते आता पश्चाताप करणार आहेत, कारण त्यांनी तुला ओळखायला चूक केलं आहे. माझ्या बाळा, जिथे जास्त प्रेम दिलं जातं तिथे जास्त दुःखसुद्धा मिळतं. नशीब तुझ्या विरोधात कधीच नाही, फक्त तू योग्य लोकांपासून दूर गेलास. आज जे लोक तुला समजत नाही तेच उद्या तुझ्याबद्दल बोलणार आहेत, कारण वेळ सगळ्यांना शिकवते आणि काही धडे खूप उशिरा समजतात. तू थांबू नकोस, तू बदलू नकोस. तू फक्त स्वतःला मजबूत कर. ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ असतात त्याला कोणाच्याही साथीची गरज नाही. फक्त तू विश्वास ठेव. एक दिवस सगळं काही तुझ्या बाजूने फिरणार आहे आणि त्या दिवशी तुला कोणालाही काही सिद्ध करायची गरज नाही. फक्त स्वतःला ओळखायचं आहे. माझ्या लेकरा, बघ, जर तुला तुझ्या देवावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर. माझ्या बाळा, बघ, स्वामीचा आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे, कारण नशीब आत्ता जागा झाला आहे आणि आत्ता तुला वेळ उत्तर देणार आहे. तुझ्या आयुष्यात भरभराट होणार आहे. तुझं घर, कुटुंब सर्व काही आनंदाने उजळून जाणार आहे. तुझ्या फोनवर आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे. ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ त्याला कोणताही दुःख नाही. विश्वास असेल तर एकदा मनापासून लव यू गॉड टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. व्हिडिओला लाईक कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.